नमस्कार. आज आपण आलो आहे रावळ्या हा किल्ला पाहण्यासाठी, जो येतो मुळणे वणी या गावामध्ये, तालुका कळवण, जिल्हा नाशिक या ठिकाणी असणारा हा किल्ला आहे. रावळ्या जावळ्या या दुर्ग जोडीतील हा रावळ्या किल्ला आहे. या गडावर येण्यासाठी पायथ्यापासून साधारण 2.5 ते 3 तासाची वेळ लागते. गड पाहण्यासाठी 1 तासाची वेळ पुरेशी होऊन जाते. या गडावरून आपण जर सुरुवातीला पाहिलं अहिवंत, नंतर सप्तशृंगी, मार्कंड्या, जवळ्या, हरवळ्या, धोडप, कांचन, मांचन, चांदवड, तसेच खाली राजदेर, कोळदेर, प्रेमगिरी, चौलेर, साल्हेर, सालुर्टा, मुल्हेर, मोरा, हरगड, तसेच पिंपळा, भिलाई आणि मोहनदरी हे किल्ले पाहण्यास भेटतात. खूपच सुंदर असा हा किल्ला आहे. हे हनुमान मंदिर आहे. गाडी आपण या ठिकाणी लावली आहे व आपण गडाच्या दिशेने प्रस्थान करत आहे. आता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे आणि त्याच्या बाजूने अशी वाट गेली आहे. या वाटेने समोरच्या टेकडीवर आपल्याला पोहोचायचं आहे आणि तिथून सरळ वर गडमाथ्याच्या दिशेने जायचं आहे. मंदिरापासून 5 मिनिटात आपण या टेकडीवर पोहोचून गेलो. आता आपणाला या अशा वाटेने सरळ तिथं त्या समोरच्या टेकडीवर जायचं आहे. नंतर वर चढाई आहे. मंदिरापासून आपण वर टेकडीवर आलो. सरळ चाल झाल्यानंतर या अशा ओढ्यापाशी ॲरो दाखवलेला आहे. समोरसुद्धा ॲरो दिसतोय आणि या अशा छोट्याशा गळीतून वर चढायचं आहे आपणाला. गावातून आल्यानंतर या ठिकाणी खूप ढोरवाट आहेत, तरी काही ठिकाणी असे ॲरो दाखवलेले आहेत, त्यामुळे फसगत होण्याची शक्यता कमी आहे. सकाळचे सुंदर वातावरण. सूर्यनारायण यांनी दर्शन दिले. सुंदर. जसं वर जातोय आपण तसं येथील वातावरण आणखीनच सुंदर होत चालले. आता आपणाला हे गावकरी जांभूळ पड्यावरून आले आहेत गडावर गुरं चारण्यासाठी आणि त्यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी पट्टेरी वाघ एक आहे. बिबट्या नाही, परंतु पट्टेरी वाघ आहे. आता आपण रवळ्या हा किल्ला पाहायला जाऊ, कारण तो लांबचा आहे. रवळ्या जो थोडकच्या बाजूचा आहे, तो रवळ्यागड तो लांब असल्यामुळे आता आपण करत आहे. व मार्कंड्याच्या बाजूला जो आहे हा जवळ्यागड. पोचल्यानंतर या अशा रस्त्याने आपल्याला सरळ वर चालत राहायचं आहे. चला, काही प्रमाणात पाणी अजून गडावर आहे. जवळ्या किल्ला आपल्या उजव्या हाताला ठेवत सरळ आपण त्या अशा समोर जायचं आहे आणि तिथून या रवळ्याच्या दिशेने जायचं आहे. गडाच्या माचीवर पोचल्यानंतर या ठिकाणी आपणाला या अशा वास्तू पाहायला भेटत आहेत. समाधी आहेत ह्या, आणि त्या ठिकाणी सुद्धा आहे व ही तसेच त्याही ठिकाणी आहे. दीड तास चालून आल्यानंतर रवळ्याच्या माचीवर आपल्याला एक पाणी बघायला भेटतं. पिण्यायोग्य पाण्याचं टाका आहे हे. आपण खालून आल्यानंतर या ठिकाणी पाणी पिलं, थोडी विश्रांती घेऊन आता या रवळ्याच्या दिशेने प्रस्थान करू. या ठिकाणी ही घरं असतात. दिवाळीपर्यंत या ठिकाणी राहतात आणि दिवाळीनंतर खाली राहण्यासाठी जातात. आपण आता वाट शोधतोय. थोडासा जरा प्रॉब्लेम होते वाट सापडण्यासाठी. समोर आपणाला ती घरं दिसत आहेत आणि सरळ आपण या रस्त्याने आता एकदम लास्टला नाकाडाला जायचे. वरच्या बाजूस लेणी दिसतात आपणाला. त्या लेणीच्या या म्हणजे रवळाला उजव्या हाताला ठेवायचा, जवळा बाजूला डाव्या बाजूला, आणि ह्या सरळ रस्त्याने लास्टला जायचं आहे व नंतर पुन्हा डोंगर सोंडेने वर चढायचं आहे. मुळाणे गावातून वर आल्यानंतर या अशा रस्त्याने सरळ त्या झोपडीपाशी यायचं व झोपडीला असा यू टर्न घेऊन सरळ ह्या रवळ्याच्या लास्ट टॉकाला यायचं आहे आणि तिथून धारणी वर चढायचे. आपणाला 2.5 तासाच्या प्रवासानंतर आपण रवळ्याच्या या
दरवाजासमोर दिसतोय आपल्याला, तिथं पोचून गेलो. बराच वेळ लागला, वाट शोधण्यासाठीच खूप वेळ गेला. त्यामुळे आपल्याला गडाची वाट भेटलेली आहे इथं. खूपच सुंदर. आणि गडाची वाट सापडल्यानंतर जो आनंद आहे तो गगनात मावेन असा होतो. या ठिकाणी कातळात कोरलेल्या पायऱ्या पाहायला भेटत आहेत. हे असं जायचं आपणाला, असंच वरती थोडंसं अवघड आहे. अतिशय काळजीपूर्वक आणि जपून जायचं आहे व त्या ठिकाणी आपणाला भुयारातून जायचं आहे. हा पॅच अतिशय अवघड आहे. खूप काळजीपूर्वक इथून आपल्याला जायचं आहे. रवळ्याचे जे मुख्य आकर्षण आहे ही भुयारी वाट. त्या ठिकाणी पोचून गेलो. वरच्या बाजूस तटबंदी, या पूर्णतः कातळ कोरीव पायऱ्या भेट. या दरवाजावर पोचल्यानंतर इथे एक आपल्याला शिलालेख पाहायला भेटत आहे. येणारी वाट जरा खडतर आहे, त्यामुळे खूप काळजीपूर्वक आणि जपून या. रवळ्याच्या आपण या भुयारी मार्गापाशी पोचून गेलो. या ठिकाणी एक पर्शियन भाषेतील शिलालेख पाहायला भेटतो. हा शिलालेख पाहून आपण आता गडमाथ्यावर जाऊ. या अशा भुयारी मार्गातून आता आपण गडाच्या माथ्यावर जात आहे. पाहायला भेटते दरीच्या काठावर आहे आणि आत खूप मोठ्या प्रमाणात वटवाघळ आहे. त्याच्यामुळे या भागात नाही आला तरी चालेल. मुळाने गावातून आपण 7:10 ट्रेक चालू केला होता. ही पाण्याची टाकी आणि असंच आपल्याला वाट शोधायला बराच वेळ गेला. त्यामुळे आपण जवळपास 3 तास लागले गडमाथ्यावर पोचण्यासाठी. हा गडाचा माथा आहे. त्यावर आल्यानंतर त्या ठिकाणी एक वाड्याचा चौतार आहे. या ठिकाणी एक वाड्याचा चौतार आहे व आता गडाच्या सर्वोच्च भागात आपण जाऊ. सर्वोच्च भागात पोचल्यानंतर आपल्याला हा पूर्ण असा भाग पाहायला भेटतो. गडावर पोचण्यासाठी 3 तास लागले. गडावर पाण्याची टाकी आहेत आणि याचा परिसर जर पाहिला तर 11 एकर आहे. गड पाण्यासाठी 1 तासाची वेळ पुरेशी होऊन जाईल. गडमाथ्याच्या पण सर्वोच्च भागात आहे. या ठिकाणी असा हा मोकळा भाग पाहायला भेटतो. समोर आल्यानंतर त्या ठिकाणी थोडेफार वाडे. या पूर्व भागामध्ये आल्यानंतर 3 पाण्याच्या टाक्यांचा समूह पाहायला भेटतो. प्रथम आपण गडाच्या शेवटच्या भागात जाऊन येऊ, त्या ठिकाणी अवशेष पाहू. गडाच्या पूर्व भागात आलो. समोर आपल्याला दिसतो धुळप, महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला नंबर 2 आणि समोर भरपूर किल्ले पाहायला भेटत आहेत. गडाचा शेवटचा भाग अप्रतिम, खूपच सुंदर व त्याच्या पुढील बाजूस 3 पाण्याच्या टाक्यांचा समूह पाहायला भेटतो. यातील पाणी मात्र पिण्यायोग्य आहे. ही खांबटाक आहे, 2 खांबे त्याला. पुढच्यालाही आहेत आणि असा 3 पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे. व खालच्या बाजूस एक अशी इथं 5 टाकी पाण्याची पाहायला भेटतात. गडावर 5 पाण्याची टाकी आहे, ती आता आपण पाहण्यासाठी जात आहे. इथं आहेत समोर झाडापाशी. इथे खांबटाक पाहायला भेटतं आपल्याला.
गडाच्या या ठिकाणी आल्यावर एक पाण्याचं टाकं पाहायला भेटते. 5वं गडावर 5 आणि वर येताना 1 असे 6 पाण्याची टाकी इथं पाहायला भेटतात. पाहू शकता हे पाण्याचं टाकी इथं. आता आपण गड फेरी पूर्ण करून खाली उतरण्यास सुरुवात करत आहे. धोडप आपणाला खुणवत असतो सारखा. या ठिकाणी 1 2 3 4 ते 1 5 असा पाण्याचा टाक्यांचा समूह इथं आहे. या पहिल्या दरवाजापाशी आपण आता पोचून जाऊ. पण खाली उतरण्यास सुरुवात करू. हा बुरुज आहे इथं. उतरतोय आपण खाली. आता खूप काळजीपूर्वक उतरायचं आहे. आणि या भुयारी दरवाजापाशी आपण पोचून गेलो. आपण आता या रावळ्याची सफर करून या भुयारी मार्गापाशी पोहोचून गेलो व आता हा करून जवळ्याकडे प्रस्थान करत आहे. इथं आपल्याला देवगिरी किल्ल्याची थोडी आठवण आल्यागत वाटतं. पाहू शकतो आपण रावळ्याच्या एका ह्या अवघड पॅचमधनं आपण खाली उतरतोय. थोडंसं सावध इथं उतरायचं आहे कारण खालच्या बाजूस पूर्णतः दरी आहे. हा कातळ टप्पा अवघड आहे जरा. गड पाहून आता आपण लेणीकडे चाललो आहे व लेणी पाहून आपण जवळ खाली पाहिलं तर घनदाट अरण्य आहे. या रावळ्याची लेणी पाहण्यासाठी जातोय आपण. रावळ्या किल्ल्याकडे जात असताना आपणाला एका या ठिकाणी लेणीकडे जाण्याच्या अगोदर या ठिकाणी अशी नैसर्गिक किंवा कोरीव तर दिसत नाही, नैसर्गिकच आहे ही गोवा. 5 ते 10 मिनिटात आपण रावळ्या खाली उतरून आल्यानंतर लेणीपर्यंत पोहोचून जातो. हे आहे ती लेणी कोरण्याचा प्रयत्न केला. पुढचे 4 खांब बनवले. याही ठिकाणी ही अर्धवटच कोरलेली आपल्याला पाहायला भेटते. लेणी पाहून झाल्यानंतर त्याच वाटेने आपण सरळ खाली उतरण्यास सुरुवात करावी. या ठिकाणी वाट पूर्णतः मळलेली आहे, परंतु आपण माचीवर आल्यानंतर या ठिकाणी वाट व्यवस्थित पहिल्यांदा समजून घ्यायची महत्त्वाचं आहे. कारण एकदा वाट समजली की गडावर जाण्यासाठी अडचण येत नाही. नाहीतर आम्हाला या ठिकाणी वाट शोधण्यासाठी कमीत कमी अर्धा ते पाऊण तासाची वेळ गेली होती. आपण या माचीवर आल्यानंतर मुळाणी गावातून ही घरं आहेत आणि या घरातून बरोबर समोर यायचं आहे. या ठिकाणी हे झाड लक्षात ठेवा. बरोबर आपणाला ही सोंड लक्षात ठेवायची, डोंगर सोंड. आणि या ठिकाणावरून हा असाच रस्ता तिथं निघतो व सरळ त्या लेणी पाहून गडमाथ्याकडे जायचं आहे. रस्ता अतिशय सोपा आहे, परंतु एकदा समजून घेतल्यानंतर आपण गडावर व्यवस्थित जाऊन पोचतो. तर जवळ्या किल्ल्याकडे आपण जात आहे. रावळा किल्ला पाहून झाल्यानंतर अशा गळीतून आपल्याला आता वर जायचं आहे. या वाटेने हे झाड लक्षात ठेवायचं जवळवर जाताना. आणि या झाडाच्या बरोबर समोरच्या बाजूनी अशी वाट एक जंगलात जाते आणि वाटेमध्ये खून म्हणून या ठिकाणी असे दगड ठेवलेले आहेत. अशा वाटेने आपल्याला आता चालत राहायचं आहे. दाट जंगलाचा पॅच संपल्यानंतर आपण अशा वाटेने सरळ चालत घरीपाशी पोचणार आहे. अशा या घसाऱ्याच्या वाटेने आपण गडमाथ्याच्या दिशेने जात असतो. पाण्याचे टाका इथं. अशा या गळीतून आपल्याला गडमाथ्यावर आता जायचं आहे. थोडासा रोप्याचा आहे, चिमणी क्लाइम्बिंग आहे. वर आल्यानंतर हा एक तसा रोप्याचा आहे, छोटाच आहे.
या ठिकाणचा रॉक पॅच आपण चढून आलो आता गडमाथ्यावर आणि आता गडावर आपल्याला वर जायचं आहे. गडावर एकूण 5 पाण्याची टाकी आहेत. गडाचा घेरा हा 22 एकर आहे व गड फिरण्यासाठी कमीत कमी आपल्याला 1.5 तासाची वेळ लागेल. गडमाथ्यावर आल्यानंतर समोर आपल्याला वाड्याचे अवशेष पाहायला भेटत आहेत. ठिकाणी वाड्याचे अवशेष पाहायला भेटत आहेत. जवळा पाण्याची टाकी पाहत पाहत आपण गडमाथ्यावर प्रवेश करू. सरळ पुढे चालल्यानंतर या ठिकाणी 3 पाण्याच्या टाक्यांचा असा हा समूह पाहायला भेटतो. ही टाकी पाहून 3 गडमाथ्याच्या दिशेने आपण जाऊ. एक तिसरं अजून 2 पाण्याची टाकी आहेत. तीव्र घसार आहे. तो पार करून आल्यानंतर या ठिकाणी एक पाण्याचं टाकं लागतं. 4 4 पाण्याची टाकी पाहिली आतापर्यंत आपण. व असा सर्वात उंच भाग गडावरती 4थं पाण्याचं टाकं पाहिलं आता. व गडाच्या सर्वोच्च भागात आपण जाऊ आता. लगेच या बाजूला आलो आपल्याला हे 5वं पाण्याचं टाकं लागतं. या व्यतिरिक्त गडावर काही जास्त अवशेष नाहीत. हे वरती आल्यानंतर 5वं पाण्याचं टाकं आहे. या व्यतिरिक्त गडावर काही नाही आणि वरती जाण्यासाठी सुद्धा आपल्याला रस्ता नाही. आपली गडफेरी या ठिकाणी संपूर्ण करू. समोर पाहिलं तर आपणाला रवळ्या, नंतर धोडप, कांचन मांचन, त्याच्या मागं आपल्याला दिसतोय तो चांदवड, पुढं इंद्राई, नंतर राजदेर, कोळदेर, प्रेमगिरी, चौलेर, साल्लेर, सालोटा, मुल्लेर, मोरा, हरगड, मोहनदरी, कनेरगड तर आपल्याला एकदम समोर पाहायला भेटतोय. हा समोर गड. त्या बाजूला साल्लेर, सालोटा आहे. त्या बाजूला मुल्लेर, मोरा, हरगड. व वर गेल्यानंतर अहिवंतगड, मार्कंड्या, आपण आता जवळच्या या पाण्याच्या टाक्यापाशी पोहोचतोय. जयचा उत्साह बघा किती. गडावर आपल्याला 3 पाण्याची टाके पाहायला भेटतात. 1, 2, 3 व वर 2 आहेत, म्हणजे 5 पाण्याची टाके आपल्याला जवळ्या गडावर पाहायला भेटतात. बाकी अवशेष जास्त नाही. आता आपण संपूर्ण गडाची कल्पना केली आहे. आता आपण परतीच्या प्रवासाला ते बारला पकड. हां, अलीकडे पाय टाक. आता उजवा पाय टाकायचा एक तिथं. हा, व्हेरी गुड.
गडावरून जाताना इथं आपल्याला एक पाहायला भेटते छोटीशी भुयारी मार्ग असावा, तो खाली आतरूम असावा. गडावर जाण्याच्या अगोदर या ठिकाणी कशी छोटी ही पाण्याची टाकी असो किंवा गोवा पाहायला भेटते. रवळ्या ही दुर्गजोडी करून आपण फायनली या पठारावर पोचून गेलो. मुळाणे गावातून सुरू करून दोन्ही गड पाहून परत मुळाणे गावात येण्यासाठी 6 तास तरी आपल्या हातात पाहिजेत, तर दोन्ही किल्ले व्यवस्थित पाहून होतील. या बाजूला एक आपल्याला अशी पाहायला भेटते आणि एक दगडी ढोणी इथं पाहायला भेटते आणि वरच्या बाजूला इथं एक असं हे आपण 7:10 ट्रेक चालू केला होता व आता दुपारचे 1:40 झाले आणि आपण खाली पोचून गेलो.